चला आज बनवते मी गाजर, मुळा, हिरवी मिरची आणि आलं टाकलेलं आहे. यांचं लोणचं करायचं आहे आपल्याला मस्त. आता हिवाळ्यामध्ये बरंच गाजर जास्त प्रमाणात येतात आणि मग असं लोणचं टाकून आपण उन्हाळ्यामध्ये त्याचा आस्वाद घेऊ शकतो. हे लोणचं टिकतं आपलं 2-3 महिने. आणि मस्त मुळे, गाजर हे धुवून घेतले मी, स्वच्छ पुसून घेतले आणि त्याचे छान उभे काप करून घेते मी. आता मुळा पण सोलून घेते वरून, त्याचे पण उभे काप करून घ्यायचे आपल्याला. आपल्याकडे लिंबाचं, कैरीचं वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आपण करतो आणि हिवाळ्यामध्ये मग हे असे छान गाजर, मुळा, हिरवी मिरची, आलं आणि हे झटपट तयार होतं. फक्त आल्याला गळायला 2-3 दिवस लागतात ते नरम होण्यासाठी. आता आपल्याला हे गरम पाणी ठेवलेले मी पातेल्यामध्ये आणि त्याच्यात गाजर आणि मुळे वाफून घेतलेले थोडीशी उकळी येऊपर्यंत आणि नंतर ते चाळणीमध्ये काढून थोडेसे पंख्याखाली मी वाळत ठेवलेले ते. इकडे मसाले घेतलेले मी, शोप घेतलेली, धणे घेतलेले, शोप आणि धणे एक प्रमाणात घेतलेले, जिरं थोडंसं कमी घेतलेले आणि माझ्याकडे राईची डाळ नव्हती तर मी अख्खी राईच घेतलेली आहे. थोडेसे मी मेथी दाणे टाकलेले आणि थोडंसं आपण कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आपल्याला मसाले. खूप छान लागतं हे लोणचं. आणि आता एका ताटात काढून घेते मी मसाले. इकडे राईचं तेल वापरलेलं आहे मी लोणच्यासाठी आणि ते गरम करून घेते. आता हा मसाला काढलेला आहे बघा. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. इकडे तेल पण आपलं गरम झालेलं आहे मस्त आणि त्याच्यामध्ये मी हिंग वापरलेला आहे, म्हणजे टेस्ट खूप छान येते. आणि लिंबाचा रस टाकलेला आहे मस्त, 3-4 लिंबाचा रस काढलेला आहे मी. आणि व्हिनेगर पण चालतं, पण मी लिंबाचा रस टाकलेला आहे. मिरच्या पण छान कापून घेतलेल्या उभ्या. आता सगळं एकत्र एका मोठ्या बाऊलमध्ये घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आपल्याला सगळं आणि मिक्स करायचं आहे पूर्ण. लिंबाचा रस टाकायचा आहे त्याच्यामध्ये. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हिंग टाकलेलं आहे मी. हिंगामुळे खूप छान टेस्ट येते. आणि आता तेल आपलं राईचं गार झालेलं आहे, ते टाकून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला. आणि एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला ते लोणचं भरायचं आहे मस्त. बघा किती छान दिसतंय बघा बरणीमध्ये मस्त. गाजर, हिरवी मिरची, मुळा, आलं. लगेच पण खाऊ शकता तुम्ही, फक्त आलं थोडंसं 2-3 दिवस लागतील त्याला मुरण्यासाठी. आपलं लोणचं तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.